नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ. एटर्निटी द जर्नी विद इन आय या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मानवी मनाचे अंतरंग या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण अजून एका रंगाला हात घालणार आहोत आणि मानवी भावनेच्या या सरमिसळीमध्ये एक खूप महत्वाची भूमिका निभावणारी आपली भावना आहे, ती म्हणजे जेलसी, म्हणजे मत्सर. बरेचदा लोक जेलसी आणि एनव्ही म्हणजे मत्सर आणि हेवा याला एकच समजतात किंवा त्या दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्या एकमेकांसारख्याच वापरतात. पण याच्यात थोडासा फरक आहे. जेलसी म्हणजे मत्सर जेव्हा असतो तेव्हा आपल्याला दुसऱ्याविषयी फक्त वाईट नाही वाटत किंवा दुसऱ्याकडे जे आहे ते आपल्याकडे नाही एवढंच वाईट वाटत नाही, तर आपल्याला त्याचा राग येतो, बरेचदा आपल्याला इन्सिक्युरिटी वाटते आणि त्यातनं अनेक इतर निगेटिव्ह भावना निर्माण होऊ शकतात. एनव्ही किंवा हेवा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात फक्त दोनच गोष्टी आहेत की माझ्याकडे एखादी गोष्ट नाही आहे, जी दुसऱ्याकडे आहे ह्याचं आपल्याला वाईट वाटणं. त्याच्यातनं अजून जास्त कॉम्प्लिकेटेड इमोशन्स तयार होत नाहीत. परंतु जेलसी किंवा मत्सर जेव्हा आपल्याला वाटतो तेव्हा ती फक्त वाईट वाटण्याची प्रक्रिया नसते, तर त्याबद्दल राग निर्माण होणं, एखाद्याविषयी निगेटिव्ह भावना निर्माण होणं आणि आपल्या मनात एक असुरक्षिततेची भावना निर्माण होणं, हे देखील त्याच्यात इन्क्लूड असतं. आणि त्याच्यामुळे ती भावना इतकी जास्त अनकंट्रोलेबल व्हायला लागते की त्यातनंच अजून अजून आपण विनाशाकडे पाऊल टाकत जातो आणि आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचार करण्यामध्ये, आपल्याला जे काही फील होत असतं, आपल्याला जे काही भावना वाटत असतात, त्याच्यातही अजून अजून टॉक्झिसिटी वाढायला लागते आणि मग आपली वर्तणूक, आपली वागणूक जी आहे ती अजून जास्त निगेटिव्हिटीकडे जायला लागते. सो आता आपण बघूयात की मत्सर आणि हेवा ह्याच्यात नक्की फरक काय आहे. मत्सर वाटण्यापेक्षा हेवा वाटणं ही कन्सेप्ट थोडीशी कमी कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला कुठल्या गोष्टीचा हेवा वाटतो की एखादी गोष्ट जी मला हवी आहे आणि जी माझ्याकडे नाही आहे ती समोरच्याकडे आहे, याचं मला वाईट वाटतंय. परंतु ह्याच्यात समोरच्या पार्टीचा काही संबंध नाही. म्हणजे त्या पार्टीविषयी आपल्याला काही वाईट वाटत नसतं की ती आहे तिच्याकडे, ती तिच्याकडे नको होती किंवा ती व्यक्ती त्याच्या योग्य नाहीये, तिला अशी का मिळाली किंवा ती गोष्ट त्याच्याकडनं गेली पाहिजे. अशा प्रकारची कोणतीही भावना आपल्या मनात नसते. केवळ ती गोष्ट आपल्याकडे नाही आहे याची आपल्याला सतत उणीव भासत असते आणि त्यातनं आपल्याला वाईट वाटत असतं. त्यामुळे ती कन्सेप्ट बऱ्यापैकी कमी कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला हेवा वाटण्यासाठी आपल्या आयुष्यात त्या गोष्टीची कमतरता असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या गोष्टीचा हेवा वाटू शकतो. एखादी गोष्ट माझ्याकडे आहे आणि समोरच्याकडे आहे, तर मला त्या गोष्टीचा हेवा का वाटेल? त्यामुळे इथे फक्त मी आणि माझी कमतरता या दोन मुद्द्यांवर तो हेवा वाटणार आहे आपल्याला. व्हेअरएज जेव्हा मत्सर वाटतो तेव्हा फक्त ह्या गोष्टीचं नाहीये की एखादी गोष्ट माझ्याकडे नाही आहे आणि समोरच्याकडे आहे, परंतु त्याच्याबरोबर अनेक इतर भावना निर्माण झालेल्या असतात किंवा त्या अंडर द बेड असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा मत्सर वाटत असतो. फॉर एक्झाम्पल की माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे आणि माझ्यासाठी ती सर्वस्व आहे आणि मला दुसरं कोणीच फ्रेंड नाहीये. परंतु त्या मैत्रिणीला मात्र इतर अनेक मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांच्याबरोबर ती वेळ घालवते, ज्यांच्याबरोबर कदाचित ती आपल्यासारखंच त्यांच्याबरोबरही मनातलं हितगुज करते आणि आपण काय तिच्यासाठी फक्त ओन्ली चॉईस नाही आहोत, पण माझ्यासाठी फक्त तीच एक चॉईस आहे. अशा वेळेला ती मैत्रीण इतरांशीही जवळ आहे किंवा इतरांशी ते बोलते, याचा आपल्याला मत्सर वाटू शकतो की जी गोष्ट माझी आहे, जी मला माझ्या हक्काची वाटते. आता ह्याच्यामध्ये ना इतर भावना पण कॉम्प्लिकेटेड का म्हटलं मी याला, की ह्याच्यामध्ये इतर भावना पण आहेत, की या गोष्टीची भीती वाटणं, की ती मैत्रीण मला सोडून इतरांचीच जवळची मैत्रीण बनेल का? किंवा आता ती माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघेल का? इतरांचं ऐकून ती माझ्याबद्दल काही लेबलिंग करेल का? किंवा ती मला सोडून इतर लोकं तिच्या जास्त जवळ होतील का? तर इथे भीती पण आहे, एक इन्सिक्युरिटीची भावना पण आहे. तसंच समजा माझा पार्टनर आहे, तो माझा लाईफ पार्टनर असू शकतो, तो माझा बिझनेस पार्टनर असू शकतो, जो इतर लोकांबरोबरही पार्टनरशिपमध्ये आहे, अशी भीती वाटणं किंवा तशी या प्रकारची इन्सिक्युरिटी म्हणजेच असुरक्षिततेची भावना असणं, या कंडिशनमध्ये पण मला त्या गोष्टीचा मत्सर वाटू शकतो, की का बरं त्या व्यक्तीकडे ती जाती आहे. आता ह्याच्यात भीती आहे, इन्सिक्युरिटी आहे,
पण राग देखील आहे. राग ते दोन्ही व्यक्तींचा असू शकतो. एक म्हणजे माझी जी व्यक्ती आहे, मग ती मैत्रीण आहे, माझी बहीण, आई, माझा भाऊ, माझा मित्र, माझा पार्टनर, माझा बॉस. तो इतर कोणाला तरी फेवर करतोय म्हणून त्या व्यक्तीचाही राग वाटत असतो आणि ज्या व्यक्तीला फेवर केलं जातंय असं आपल्याला वाटतंय, आपल्याला त्याविषयी पण राग वाटत असतो. सो इथे ट्रायंगल आहे एका अर्थाने. एन्व्ही किंवा हेव्यामध्ये फक्त मी वर्सेस समोरची व्यक्ती. एखादी गोष्ट माझ्याकडे नाहीये, ती समोरच्याकडे आहे. इथे माझ्याकडे ऑलरेडी असलेली गोष्ट पण निघून जाते की काय? अशी भीती पण त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळे तो मत्सर हा ट्रायंगलमुळे निर्माण होतो. हा यातला एक महत्वाचा फरक आहे. काही वेळेला असं होऊ शकतं की त्या गोष्टी खरंच प्रत्यक्षात घडतायत, की तुमची मैत्रीण दुसरी कोणीतरी मैत्रीण किंवा मित्र निवडतीये. तुमचा पार्टनर इतरांबरोबर जास्त वेळ घालवतोय. तुमचा बॉस इतर कोणाला तरी जास्त फेवर करतोय. व्हेअरएज तुम्ही जास्त काम करताय किंवा तुमची बहीण इतर कझन्स बरोबर जास्त क्लोज आहे. अशी कुठलीही गोष्ट ऍक्च्युअली घडलेली असू शकते, घडत असू शकते. परंतु काही इंटेन्स किंवा ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये असं होतं, की त्या गोष्टी घडत नसताना देखील कॉन्स्टंट इन्सिक्युरिटी असते, की माझी व्यक्ती मला सोडून जाईल, ती मला एकटं पाडेल, मग मी एकटी राहीन आणि मग त्यातनं काय-काय होऊ शकेल. सो मनाचे मांडे खूप असतात. प्रत्यक्षात त्यातलं काहीच घडत नाही आहे किंवा घडत नसतं. जस्ट बिकॉज तुमची मैत्रीण 4 लोकांबरोबर बोलतेय म्हणजे तिच्या आयुष्यातलं तुमचं महत्त्व कमी आहे किंवा तुमच्या पार्टनरच्या आयुष्यातलं तुमचं महत्त्व कमी आहे किंवा बॉस तुमचं काम नोटीसच करत नाहीये. असं प्रत्येक वेळा सत्य असण्याची गरज नाहीये. कधी-कधी फक्त ते आपल्या मनाचे भ्रम असतात. या केसेसमध्ये युज्युअली सायकोलॉजिकल डिसऑर्डर असण्याची जास्त शक्यता असते. ओव्हर पॉझेसिव्हनेस असणं किंवा सतत टॅप ठेवला जातो. आता लक्षणं कशी ओळखायची? आपल्यालाही वाटतं की छे, छे मी काय कोणाविषयी जेलस नाहीये. तर जेव्हा-जेव्हा आपल्याला असं वाटतंय तेव्हा आपण काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत, की मी माझ्या त्या प्रिय व्यक्तीविषयी खूप पॉझेसिव्ह आहे का? पार्टनरच नाही, ती व्यक्ती जसं मी म्हटलं आई, बहीण, बॉस, मैत्रीण, शेजारी, बिझनेस पार्टनर कोणीही असू शकते. एखादं सोशल मीडियाचे तुमचे कॉम्पिटिटर्सही असू शकतात आणि तुमचे क्लायंट्स इकडे जातायत, ह्याची पण तुम्हाला भीती वाटू शकते. तुमचे स्टुडंट्स इकडे जातायत ह्याची भीती वाटू शकते. ह्या सगळ्यातनं तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, की असं आहे किंवा असं होऊ शकतं, ह्या वाटण्याने माझ्यावर काय परिणाम होतोय? आणि जर त्याचं उत्तर निगेटिव्ह असेल, त्याने तुमच्या आयुष्यावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या भावनांवर परिणाम होत असेल, तर डेफिनेटली तो जेलसी पार्ट तुमच्यात असण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या त्या व्यक्तीविषयी जास्त पॉझेसिव्ह आहात का? किंवा त्या व्यक्तीला धरून ठेवण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करताय का? सतत तुम्हाला फक्त त्याच व्यक्तीबरोबर वेळ घालवायचा आहे का? एका अर्थाने पॉझेसिव्हनेस आणि हे सतत मागे-मागे राहणं किंवा ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये क्लिंगिंग म्हणतो, की धरून ठेवायचं, चिकटून ठेवायचं. काही झालं की त्याला फोन करायचा, कुठेही जायचं की त्या व्यक्तीला कॉल करायचा, की येतेयस का किंवा येतोयस का? इतकं की पूर्ण विश्व फक्त त्या व्यक्तीच्या अवतीभोवतीच आहे आपलं. इतकं की त्या व्यक्तीला शेवटी त्याचं बर्डन येणं किंवा त्या व्यक्तीला त्याचा त्रास व्हायला लागणं, सफोकेशन व्हायला लागणं त्या नात्याचं, हे देखील होऊ शकतं क्रॉनिक केसेसमध्ये. तर आपण अशा पद्धतीने पॉझेसिव्ह आहोत का? आपण नकळतपणे त्या व्यक्तीचा फोन चेक करतो आहे का? किंवा ती व्यक्ती कुठे जाते, नक्की कोणाशी बोलते, मग आज दिवसभरात कोणाचे फोन आले, मग किती मेसेजेस झाले, नक्की त्यांच्या आयुष्यात काय-काय घडलं दिवसभरात, याची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी आहे का? आणि जर ती नाही मिळाली, तर आपण डिस्टर्ब होतो का? सो एखाद्या गोष्टीची इच्छा असणं किंवा आपला तो अधिकार आहे असं वाटणं आणि एखादी गोष्ट आपल्या बाउंडरीच्याही पलीकडे जाऊन बस मला पाहिजे म्हणजे पाहिजे, तू सांगितलंच पाहिजेस, तू हे केलंच पाहिजेस, तू असं मला सोडून कसा गेलास किंवा कशी गेलीस, ह्याच्याविषयी हळू एक राग डेव्हलप होणं. इन्सिक्युरिटी फक्त आत आहे, बाहेर आपल्याला ती जाणवत नाहीये, पण त्याचं रूपांतर बाहेर मात्र रागात होत असतं. त्याच व्यक्तीशी जी आपला ऍक्च्युअली जीव आहे ती व्यक्ती आपली किंवा महत्वाची आहे. त्या व्यक्तीबरोबर आपण त्या व्यक्तीसाठीच भांडत असतो आणि सतत पॉझेसिव्हनेस, सतत टॅप ठेवणं, कुठे चाललाय, काय करतेस, कुठे पोहोचलीस, निघालीस का? हे काळजीने फक्त न वाटता इन्सिक्युरिटीने जर वाटत असेल आणि जर ते आपल्याला नाही कळलं त्याचं व्हेअर अबाउट ज्याला आपण म्हणतो, तर आपलं रूपांतर आधी काळजीमध्ये, मग रागात आणि मग खूप व्हायलन्समध्ये होत असेल, तर बऱ्यापैकी आपण त्या इन्सिक्युरिटी भोवती आहोत आणि आपण
जेलस असण्याची शक्यता आहे. आपल्याला या लक्षणांवरनं कळू शकतं की इतकं कधी कधी काही क्लायंट सांगतात की त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. ते नीट खात नाहीत, ते पित नाहीत, जोपर्यंत आपल्या पार्टनरचे, आपल्या मित्राचे, मैत्रिणीचे वेअर अबाउट्स कळत नाही, त्यांच्याविषयी आजच्या वेळची किंवा आजच्या दिवसभरातली महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत दुसरं काहीही सुचत नाही. इतक्या टोकाचा जेव्हा पॉझिटिव्हनेस असतो, इतक्या टोकाचं जेव्हा क्लिंगिंग असतं, तेव्हा तिथे जेलसी निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्या इन्सिक्युरिटीमुळे, त्या फिअरमुळे सुद्धा आपल्या मनावर आणि शरीरावर खूप खोल परिणाम होतात. आपल्या जो स्वभाव आहे आपला नैसर्गिक, तो बदलून आपण सतत किरकिरे, चिडचिडे आणि सतत नॅगिंग आणि कटकट करणारे होऊ शकतो. त्यामुळे वेळीच आपल्या आयुष्यातली ही लक्षणं ओळखणं फार गरजेचं आहे. परंतु नॉर्मली कुठल्या सिच्युएशनमुळे असं होतंय, नक्की याचं कारण काय? आपण एवढं असुरक्षिततेच्या भावनेत राहण्याचं कारण काय आहे? आपल्याला एवढी सतत भीती वाटण्याचं कारण काय आहे? आपल्याला खरं तर किती दमायला होतं ना, जर सगळ्यांच्या मागे आपण असे टॅप ठेवले. जेवढे जेवढे मला माझ्या फर्स्ट सर्कलमध्ये लोक वाटतात, जे माझ्या आयुष्यात असले पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी पण मी तेवढीच महत्वाची असली पाहिजे, त्या प्रत्येकाचं जर ट्रॅक ठेवायचं ठरवलं तर माझी किती एनर्जी जाईल, किती मी त्या विचाराने सुद्धा थकून जाईल की आता माझा नवरा कुठे आहे, माझं मूल कुठे आहे, माझा भाऊ कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे, मैत्रीण कुठे आहे, बॉस नक्की किती जणांना केबिन मध्ये कसा बोलवतोय, मग कोणाला प्रमोशन मिळतंय का, हे जर मी 24 तास विचार करत असेल तर मी किती थकीन. सो जेलस असणारे लोक, मत्सर असणारे लोक प्रचंडपणे थकलेले असतात, कारण की ओव्हर थिंकिंग इतक्या टोकाचं असतं. काही वेळेला त्याला सत्याची बाजू असते आणि काही वेळा फक्त मनाचा भ्रम असतो. काही केसेसमध्ये जिथे मी म्हटलं की सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतील, इनसिक्युरिटीला धरून, पॉझिटिव्हनेसला धरून, तर त्याच्यात जेलसी हा खूप मोठा रोल प्ले करतं. त्यामुळे काय होतं की या सततच्या थकण्यामुळे आपण अजून जास्त चिडचिड करायला लागतो. या जेलसीमुळे आपण आपली असलेली चांगली नाती बिघडवू शकतो, गैरसमज निर्माण होऊ शकतात, गैरसमजातनं भांडण निर्माण होतात आणि अनेकदा जे आपल्याला बोलायचं नाही ते आपण बोलून जातो. या गोष्टींचा सतत टॅप ठेवल्यामुळे आपला जो महत्वाचा वेळ, जो आपण अजून चांगल्या किंवा प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी घालू शकतो, तो पूर्ण वेळ आपण आपल्या लोकांच्या ट्रॅकिंग मध्ये घालवत असतो आणि त्याच्यामुळे देखील मानसिक तसाच शारीरिक थकवा येतो आणि हातात काही पण लागत नाही. एवढं करून ज्या व्यक्तीबद्दल आपण पॉझिटिव्ह आहोत, ती आपलीच व्यक्ती आहे, आपला पार्टनर, बहीण, जी कोण असेल, त्या व्यक्तीला पण आपल्याविषयी हळूहळू कंटाळा येण्याची सुरुवात होऊ शकते की प्रत्येकच गोष्टीचं मी तुला रिपोर्टिंग करायचंय का, प्रत्येकच गोष्टीत मी तुला सगळं येऊन सांगायचंय का, की मला श्वास पण घेता येऊ नये, प्रत्येक गोष्टीत तुझी परवानगी हवी आहे का. कारण की आपण जेव्हा 100-160 प्रश्न विचारतो व्हेअर अबाउट बद्दल, कुठे आहेस, कधी निघालास, कोण पोचला, आज कोण काय बोललं, ऑफिसमध्ये काय झालं, शेजारी काय झालं, पाजारी काय झालं, प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग त्या व्यक्तीने आपल्याला करणं अपेक्षित नाहीये. परंतु आपल्या इनसिक्युरिटीमुळे तेव्हा जे व्हायला लागतं, त्यामुळे समोरची व्यक्ती पण आपल्यावर वैतागू शकते, आपल्याला कंटाळू शकते आणि जी ऍक्च्युअली आपली भीती असते की ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल, ते प्रत्यक्षात घडू शकतं. असा विचार करा की मी एक खूप जेलस व्यक्ती आहे आणि माझं जे काय फर्स्ट सर्कल आहे, त्या प्रत्येकाच विषयी मला खूप असुरक्षितता वाटते आहे की माझा नवरा दिवसभर नाहीये, तो 4-5 दिवस टूरला गेला, माझी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीशी बोलतेय किंवा तिचा फोन, मी तिला फोन करते आणि तिचा फोन एंगेज लागतोय, माझा बॉस सतत कुठल्या तरी माझ्या कलिगलाच केबिन मध्ये बोलवतोय, ज्याचं माझं दोघांचं प्रमोशन ड्यू आहे, किंवा माझी शेजारीण आता माझ्याशी बोलणं बंद करते, नेहमीपेक्षा कमी बोलते असं मला वाटतंय. असं जर मी 24 तास माझ्या त्या फर्स्ट सर्कलवर टॅप ठेवायला लागले तर मी किती थकेन. कारण की आपण खूप जास्त ओव्हर थिंकिंग करायला लागतो, आपल्या व्यक्तीविषयी राग निर्माण होतो, त्या समोरच्या थर्ड पार्टीविषयी पण राग निर्माण होतो, त्याच्यात तथ्य असेल किंवा नसेल हेही आपल्याला माहित नसतं, पण आपल्याला सतत रिपोर्टिंग हवं असतं आपल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीचं की कोण कुठे काय करतंय, कोण कुठे जातंय, काय फील करतंय, त्यांना माझी गरज कधी आहे, कधी नाहीये, मला त्यांची गरज सततच वाटत असते. सो आपल्याला असं वाटत असतं की त्या क्लोज सर्कलमध्ये सगळ्यांनी राहावं आपल्या, आणि तीच एक सेफ प्लेस आहे.
ते जरा जरी इकडे हल्लं तर आपल्याला प्रचंड त्रास होतो, राग निर्माण होतो आणि ती आपली जेलसी असते. सतत ती भावना असते की आपलं काहीतरी आपल्याकडनं निघून जाईल, आपलं काहीतरी आपण गमावून बसू. ती गमावून बसण्याची जी असुरक्षितता आहे ती नक्की कशातनं येते असं आपल्याला वाटतं. जोपर्यंत मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, जोपर्यंत मला माझी व्हॅल्यू माहितीये, माझी वर्थ माहितीये, माझा आत्मविश्वास असेल, माझी स्वतःविषयीची एक जी इमेज आहे, ज्याला आपण सेल्फ इमेज म्हणतो, ती जर स्ट्रॉंग असेल, तर अशा प्रकारची कुठलीही असुरक्षितता मला वाटण्याचं कारण नाहीये. मी असुरक्षित तेव्हाच फील करू शकते, जेव्हा मला माझ्याविषयी कॉन्फिडन्स नाहीये. आता ही जी स्वतःविषयीची लो सेल्फ एस्टीमची भावना आहे, लो सेल्फ वर्थची भावना आहे किंवा मी कुठेतरी कमी आहे, मी कदाचित चांगली पार्टनर नाहीये, मी कदाचित इनफ चांगली मैत्रीण नाहीये, मी इनफ चांगली बहीण किंवा मुलगी नाहीये, हे कुठेतरी आत सलत असतं आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी न घेता आपण समोरच्यावर टाकून देतो की तू असा वागतोस, तू अशी वागतेस, तू हिला निवडलंस, तू ते केलंस. आपल्यातली कमतरता जी आपल्याला वाटते आहे त्याची जबाबदारी घेण्याची फार मोठी गरज आहे. आता ही जी कमतरता वाटते, एक लॅक फील होतोय सतत किंवा मला असं वाटते की मी तेवढी वर्थ नाहीये खरं म्हणजे मला इतका चांगला पार्टनर मिळाला, मला एखादं प्रमोशन मिळाला, मला एखादी चांगली शेजारीण मिळाला, पण आपल्याला नुसतीच ती इच्छा आहे. आपल्याला इथे काय उपाय करायला हवेत? एक म्हणजे आपल्या इन्सिक्युरिटीवर फक्त आपण काम करू शकतो. समोरच्याचं वागणं बदलल्याने आपली इन्सिक्युरिटी कधी कमी होत नसते. आपल्या व्यक्तीने पूर्ण जगाशी संबंध तोडणं शक्य आहे का? नाही. पण आपल्याला तसं हवं असतं की त्याची सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक गोष्ट फक्त आपल्याशी निगडीत असावी. असं होऊ शकत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने अगदी ते करायचं ठरवलं तरी ते फार काळ टिकू नाही शकणार. त्याच्यातनं उलट तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये तेढ निर्माण होईल. त्यामुळे आपल्याला जी इन्सिक्युरिटी वाटते ती सर्वात पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे की हो, हे मला जी वाटते इन्सिक्युरिटी त्याच्यामुळे होते, समोरच्याच्या वागण्यामुळे नाही. काही वेळेला डेफिनेटली समोरच्याचं वागणंही कारणीभूत असतो, समोरचाही आपल्याला ट्रिगर करत असतो. त्यामुळे आपले ट्रिगर्स ओळखणं फार गरजेचं आहे की मी कुठल्या कुठल्या वेळेला जास्त डिस्टर्ब होते किंवा होतो, कुठल्या कुठल्या घटनांमुळे माझी ती इन्सिक्युरिटी ट्रिगर होते आणि मला समोरच्या विषयी मत्सर वाटायला लागतो. ज्याच्याजवळ माझी मैत्रीण चालली आहे, ज्याच्याजवळ माझा पार्टनर चाललाय, ज्याच्याजवळ माझा कलिग चाललेला आहे आणि ते स्ट्रेसर्स ज्याला मी म्हणते की जे स्ट्रेस निर्माण करणारे घटक आहेत ते आपल्याला ओळखणं गरजेचं असतं. एकदा ते ओळखल्याने आपल्याला कळलं की हे माझ्याशी निगडित आहे, समोरच्या व्यक्तीशी निगडित नाही आहे. मग मला ही लॅक कुठनं येते, मला ही कमतरतेची जाणीव कुठनं येते, मला हे माझं सेल्फ एस्टीम लो कुठनं येते, केव्हापासून आहे? तर हा पूर्ण सेल्फ वर्कचा प्रवास आहे. ह्याच्यात ना समोरच्या व्यक्तीचा संबंध आहे, ना थर्ड पार्टीचा संबंध आहे. इट्स अ कम्प्लीट सेल्फ वर्क. माझ्यातल्या कमतरतेची जाणीव कदाचित मला लहानपणापासून असेल, तो पॅटर्नच असेल माझा. कदाचित तो माझा पॅटर्न नाही तर माझ्यावर लादलेला पॅटर्न असेल. सतत मला बोललं गेलंय की तू चांगली व्यक्ती नाहीयेस, चांगली मैत्रीण होऊ शकत नाही. सतत माझे असेच नाती झालेली आहेत माझी किंवा असेच नातेवाईक मला भेटलेले आहेत. अशीच रिलेशनशिप झालेली आहेत, पर्सनल किंवा प्रोफेशनल, ज्यांनी मला असंच जाणवू दिलंय की माझ्यात काहीतरी कमी आहे. जेव्हा सतत सतत ही कमतरतेची भावना दाट व्हायला लागते, खूप खोलवर जायला लागते, तसं तसं आपलं मन जे आहे ते कावरं-बावरं होतं आणि त्या भीतीपोटी आपण हे पॉझिटिव्हनेसकडे झुकायला लागतो. राग निर्माण होतो. भीतीतनं आपण अनेक चुकीच्या गोष्टी करायला लागतो. जी व्यक्ती ॲक्चुअली आपल्या जवळची आपण तिलाच हर्ट करायला लागतो. तिला सतत तिच्यावर टॅप ठेवणं, ट्रॅक ठेवणं म्हणजे अक्षरशः इन एक्स्ट्रीम केसेस लोकं वेडी होतात, की "तू मला फोन का नाही केलास? तू मला सांगितलं का नाहीस? मी तुझं लास्ट सीन बघितलंय. तू 6:41 ऑफिसमधनं निघालाय असं मला कळलेलं आहे आणि तुला घरी यायला 10 मिनिटं लागतात, पण आता तुला 15 मिनिटं लागली." इतक्या टोकाचं विक्षिप्त वागणं होऊ शकतं केवळ आपल्याला जेलसी वाटल्याने, केवळ आपल्याला इन्सिक्युरिटी वाटल्याने. आणि मग त्याच्यातनं आपण आपल्याच व्यक्तीला दुखवत जातो आणि ज्या व्यक्तीला की आपल्याला धरून ठेवायचंय, जे नातं आपल्याला धरून ठेवायचंय, उलट ते आपल्या हातातनं निसटायला लागतं. याचा परिणाम अत्यंत टोकाचा मी बघितलेला आहे. आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा केसेस येतात तेव्हा लोकांची तहान-भूक हरपलेली असते. लोकांनी जेवण-खाण सोडलेलं असतं त्या विचारांनी. लोकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अत्यंत स्ट्रेसने आयदर वजन प्रचंड कमी होतं किंवा त्या स्ट्रेसने इमोशनल ईटिंग होऊन वजन प्रचंड वाढतं. हॉर्मोनल चेंजेस होतात. आपल्याला जेलसी खूप
छोटे शब्द वाटतो. आपण जाता येताना म्हणतो की यू आर जस्ट जे, यू आर जस्ट जेलस किंवा आय एम जेलस. हे आपण कधी गमतीत, कधी कमी सिरियसली बोलतो. पण जेलसी किंवा मत्सर ही गोष्ट खूप सिरियस होऊ शकते आणि त्या मत्सरतेच्या भावनेतनं अनेक मोठ्या-मोठ्या गोष्टी घडू शकतात, मोठे अपराधही घडू शकतात. केवळ तो भ्रम असल्यामुळे. प्रत्येक वेळा ते सत्य नसेल असं नाही, पण ते प्रत्येक वेळेस सत्य असेल असंही नाही. त्याचे जे उपाय आहेत ते आपले ट्रिगर शोधण्यात आहेत. आपली सेल्फ वर्थ आपण नक्की कुठे हरवलेली आहे, आपलं सेल्फ एस्टीम नक्की कुठे गमावलेलं आहे ते शोधण्यात आहे. त्यात तो आपला सेल्फ वर्थचा प्रवास असल्याने आपल्याला आपल्या पास्टमध्ये जावं लागतं. लहानपणाच्या कुठल्या घटनेमध्ये आहे का वारंवार काही घटना घडल्या आहेत त्या पॅटर्नमध्ये ते आहे. आणि ते वर्क मात्र आपल्याला आपलं करता येतं असं नाही. ते तुम्ही तुमच्या काउन्सिलर, थेरपिस्टकडे जाऊन त्याच्या बरोबरीने ते करू शकता. त्याच्यासाठी एक म्हणजे ते ॲक्सेप्ट करण्याची गरज आहे सर्वात पहिल्यांदा, की हो मी जेलस आहे. हो मला ही इन्सिक्युरिटी वाटते. हो मला असं वाटतं, की मी याबाबतीत लॅक करते. मला कमतरता वाटते. मला तेवढा स्वतःवर कॉन्फिडन्स नाहीये आणि त्या चुकांमधनं हे घडलं. हे आधी सर्वात पहिल्यांदा ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि कुठल्या-कुठल्या गोष्टीमुळे मी ट्रिगर होतेय. कोणीतरी एखादा शब्द बोलला, की मला ते जुनं काहीतरी आठवतं आणि मग मला इन्सिक्युअर वाटायला लागतं. कोणी काहीतरी वागलं, की मला काहीतरी आठवतं आणि माझ्याकडनं एखादी गोष्ट काढून घेतली गेली होती, ॲक्चुअली ओढून नेलेली होती. हे सगळं मला आठवायला लागतं आणि मग मी जेलस व्हायला सुरुवात होते. ॲक्चुअली आत्ता ती घटना इथे ती लागू नाहीये, पण मला लहानपणचं काहीतरी आठवलं आणि इथे पण मी त्याला त्याच पद्धतीने ट्रीट करते आणि असं वाटतं, की मी आत्तापासूनच तो कंट्रोल माझ्या हातात घेतला, तर ही गोष्ट होणार नाही. त्यामुळे त्या असुरक्षिततेच्या भावनेतनं आपण उलट जास्त कंट्रोल फ्रीक व्हायला लागतो, की पूर्वी असं घडलं आता होऊ नये. पूर्वी लोक मला असं बोलायचे आता ते परत नुकसान मला नको आहे. म्हणून मी उलट जास्तीत जास्त त्या गोष्टीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. पण आपण जसं म्हणतो, की हातात तुम्ही रेती धरलीत आणि तुम्ही जितकी मूठ घट्ट दाबाल तितकी ती रेती जास्त उलट फास्ट तुमच्या हातातनं मोकळी होणार आहे आणि ॲट द एंड तुमचे हात रिकामे राहणार आहेत. तर बरेचदा तुम्ही जेव्हा जेलस असता, आपण सगळेजण जेव्हा जेलस असतो आणि जर ते वारंवार झाल्याने आपण काही टोकाची पावलं उचलायला लागलो, जे आपल्या नकळत होऊ शकतं, तर आपण आपली अत्यंत मोलाची नाती, आपण अत्यंत मोलाच्या संधी गमावू शकतो. आपल्या अशा वागण्याने कधी-कधी आपण खूप वेड्यासारखं चार चौघांमध्ये बोलतो, एक्झिबिट करतो स्वतःला. मग ती ऑफिसची मीटिंग असेल, आपल्या मैत्रिणीची किटी पार्टी असेल, एखादा ग्रुप असेल, फॅमिली फंक्शन असेल, त्याच्यात आपण त्या इन्सिक्युरिटी पायी काही असं बोलून जातो, वागून जातो, की आपण 4 लोकांचं हसं होऊ शकतो किंवा 4 लोकांना ते नोटीस होतं, की अरे आपण खूप जास्त इन्सिक्युअर आहोत, खूप जास्त जेलस आहोत आणि ते फ्रीडम जे आहे नात्यातलं, ते आपण ना स्वतः घेत ना समोरच्याला देत. काही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये तो त्रास फक्त मानसिक न राहून शारीरिक देखील होतो. म्हणजे 1-2 केसेसमध्ये आम्ही असं बघितलेलं आहे, की पेशंट इतका जास्त त्या इन्सिक्युरिटी बरोबर झगडतोय, त्या जेलसी बरोबर झगडतोय, की मगाशी जसं म्हटलं, की तहान-भूक हरपते. कधी-कधी काही-काही फिजिकल सिम्प्टम्स घेऊन जेव्हा क्लायंट्स येतात, की माझं गेले खूप दिवस पोट दुखतं आहे, गेले खूप दिवस माझं डोकं दुखतंय किंवा मला मोशनला क्लिअर होत नाहीये. वाटताना हे सगळे फिजिकल सिम्प्टम्स वाटू शकतात किंवा हे फिजिकल आजाराशी, भौतिक आजाराशी निगडीत वाटू शकतात. पण जेव्हा आपण ती केस डिटेलमध्ये घेतो, त्यांच्या रोजच्या घटनांना आपण त्याचं विश्लेषण करतो. आपण त्यांच्या लाईफस्टाईलविषयी जाणून घेतो, हळू-हळू त्यांच्या मनाविषयी जाणून घेतो. तेव्हा मला असं लक्षात आलंय, की काही केसमध्ये अँक्झायटी अटॅक्स येणं, पॅनिक अटॅक्स येणं, मायग्रेनसारखे अटॅक्स येणं, कोलायटिस म्हणजे पोट दुखून अगदी अटॅक येणं, या गोष्टींचं कारण तुमचं मानसिक असंतुलन आहे आणि काही केसेसमध्ये त्याचं मूळ जे आहे ते अशा प्रकारची जेलसी, इन्सिक्युरिटी, लो सेल्फ एस्टीम, लो सेल्फ वर्थ असं देखील निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे जेलसी हा शब्द जितका सोपा साधा वाटतो तितका प्रत्येक वेळेला नाही आहे. आपल्याला आपल्या जेलसीचा एक्सटेंड म्हणजे आपण किती दूरपर्यंत तिथे गेलेलो आहोत त्या भावनेत, हे माहीत असणं फार गरजेचं आहे. ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्याचं मूळ शोधणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला ते शोधता नाही आलं तर प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची नाती तुटतील हा तर एक वेगळा मुद्दा आहे. पण तुमच्या स्वतःला मानसिक, शारीरिक जो त्रास होईल, जो आत्मिक क्लेश होईल आणि तुम्ही त्यातनं जे काही चुकीचे निर्णय घेताय, चुकीचं वागताय,
त्यातनं तुमचं मानसिक, शारीरिक तसंच आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि म्हणून या जेलसीवर लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे. जेलसी हा आपल्या वैयक्तिक मनातली गोष्ट आहे. त्याचा प्रत्येक वेळा समोरच्याशी संबंध असेल किंवा नसेल. त्याच्यामुळे आधी आपल्याला आपल्या जेलसीबद्दल माहिती होणं, त्याचं मूळ माहीत असणं प्रचंड गरजेचं आहे आणि ते ॲक्सेप्ट करणं. फॉर एक्झाम्पल, जर मला असं वाटत असेल, की माझा पार्टनर एखादी अशी गोष्ट करतोय किंवा वागतोय ज्याच्यामुळे मला त्रास होतोय आणि मला जेलस वाटतंय. तर प्रत्येक वेळा त्याच्याशी जाऊन भांडण्यापेक्षा, की तू असं करतोस म्हणून असं होतं, तू तसं करतोस म्हणून तसं वाटतं. हे करण्यापेक्षा आपण एक असर्टिव्ह वेनी सुद्धा या गोष्टींना टॅकल करू शकतो. असर्टिव्ह वेने टॅकल करणं म्हणजे सकारात्मकरित्या व्यवस्थित समोर त्या व्यक्तीच्या जाऊन बसायचं आणि तू काय करतोस किंवा करतेस पेक्षा मला काय वाटतंय. जेव्हा आपण तू वरनं मी वर येतो तेव्हा आपण आपल्या वागण्याची, आपल्या भावनांची, आपल्या विचारांची जबाबदारी घेत असतो. तू का गेलास, तू का नाही केलंस, तू अशी का वागलीस, तू तसं का बोलीस पेक्षा मला ना काही गोष्टी अस्वस्थ करतायत. असं होऊ शकतं की तुझ्या अशा वागण्याने मी हर्ट होते असं मला वाटतंय आणि मला कदाचित थोडंसं जास्त ॲश्युरन्सची गरज आहे आपल्या नात्यामध्ये. कदाचित मला थोडं जास्त सिक्युरिटीची गरज आहे. तर आपण काय करू शकतो? सो बोलायचं आहे, कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, पण त्याचं स्वरूप हे ब्लेम गेम सारखं नकोय. समोरच्यावर अटॅक करण्यासारखं नकोय. समोरच्याला वाईट वाटून द्यायचंय, त्याला अपराधी वाटून द्यायचंय असं नकोय. त्याला धारेवर धरायचं नाहीये. पण आपल्याला जे जेन्युइनली वाटतंय ते अत्यंत प्रामाणिकपणे समोरच्याला सांगायचं, की "का गं असं वागतेस? म्हणजे कदाचित तसं नसेल, पण मला असं वाटतंय. काही तुझ्या मनात नाहीये ना?" जेव्हा आपण एक ओपन, प्रामाणिक कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण करतो, तेव्हा त्यातली टॉक्झिसिटी सर्वात पहिल्यांदा कमी होते आणि ती क्लॅरिटी आपल्याला येते. आपण बोलताना अनेक गोष्टी असं बोलतो, जेव्हा आपल्याला माहीत नसतं, की अरे आपल्याला खरंच हे फील होतंय आणि समोरच्या त्याच्या डोक्यात पण नसतं आणि मग त्याला त्याची जाणीव होते, की "अरे बापरे! मी तर खूप सहजच काहीतरी केलं होतं आणि माझ्या मैत्रिणीला, माझ्या मित्राला, माझ्या स्टुडंटला, माझ्या बहिणीला असं वाटतंय त्याच्याविषयी." तर त्या व्यक्तीच्या कदाचित ते खिजगंटीत पण नसतं. पण आपण त्याचा इतका बाऊ केलेला असतो, त्यामुळे समोरच्यापर्यंत आपलं प्रामाणिक मत, आपली प्रामाणिक भावना व्यक्त होणं फार गरजेचं आहे. त्याने खूप सारे क्लेश निघून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे जर ती आपली फिअर आणि इन्सिक्युरिटी आहे, तर त्याच्यावर काम होणं. नक्की कशातनं ते इनर चाइल्ड निर्माण झालंय, भीतीचं, असुरक्षिततेचं आणि त्याच्यावर काम करणं. आणि मुळामध्ये अशा प्रकारचा पार्टनर, अशा प्रकारची मैत्रीण माझ्याकडे ऑलरेडी आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर सतत त्या गोष्टीला थँक म्हणणं. जर तुम्हाला असं वाटत असेल, की मी वर्थ नाहीये, पण तरीसुद्धा ती व्यक्ती मला मैत्रीण म्हणून निवडतीये ना, मग आपण त्याच्यात सतत इन्सिक्युअर राहण्यापेक्षा आपण थँक म्हणूयात का? तर ग्रॅटिट्यूड म्हणजे एखाद्या सकारात्मकतेनेच थँक म्हणणं एखाद्या गोष्टीला. त्या गोष्टीचं आभारी असणं हे फार महत्वाचं आहे आणि तुम्ही जितकं जास्त ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कराल, सतत थँक युनिव्हर्स म्हणणं प्रॅक्टिस कराल, तितकं तुम्ही युनिव्हर्सला सांगताय, की आय एम वर्थ. मी अजून जास्त तुम्हाला देऊ शकतोस आणि त्याच्यासाठी मी वर्दी आहे. सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करता, तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे राहण्याची शक्यता वाढते आणि रादर अशाच प्रकारच्या अनेकानेक चांगल्या गोष्टीच्या शक्यता वाढतात तुमच्या आयुष्यात सतत येण्याचा. कारण की आपण त्या पॅटर्नला सतत म्हणतोय. त्या पॅटर्नला आपण हवा देतोय आणि ज्या गोष्टीवर आपण फोकस करतो, ज्या गोष्टीला आपण हवा देतो, ती गोष्ट कणाकणाने वाढत जाते. जसं मी म्हटलं, की काही केसेस खूप क्रॉनिक आहेत, जिथे बायपोलर डिसऑर्डर्स आहेत, हिस्टेरिया आहे, मॅनियक डिसऑर्डर्स आहेत. अनफॉर्च्युनेटली सिझोफ्रेनिया सारख्या काही केसेस आहेत. अशा केसेसमध्ये मात्र सिव्हिअर मेडिकेशनची गरज पडते, प्रॉपर मॉनिटरिंगची गरज पडते आणि तुम्हाला तुमच्या थेरपिस्ट किंवा काउन्सिलर बरोबर एक लाँग जर्नी असते, ज्याच्यात तुम्हाला एक तुमचे जे काही घटक आहेत इन्सिक्युरिटीचे, त्याच्यावर काम करावं लागतं. आपण त्या जेलसीमध्ये राहण्यापेक्षा, त्या चिडचिडीमध्ये राहण्यापेक्षा, त्या भीतीमध्ये राहण्यापेक्षा थेरपिस्ट बरोबर किंवा प्रोफेशनल हेल्प बरोबर काम करणं कधीही सोयीचं आहे. पटकन हेल्प घ्यायची, पटकन मोकळं व्हायचं आणि आपलं आपल्या जवळच्या लोकांबरोबरचं नातं सुधारायचं. त्याच्यात जी अस्वस्थपणा जो आहे त्याच्यातला, तो आपल्यालाच निर्माण करावा लागतो. तो समोरच्या व्यक्तीच्या वागण्याने निर्माण होणारा नाहीये.
त्यामुळे त्याला ब्लॉक करणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत, मनात आहेत, शरीरात आहेत, त्याच्यावर आपण आपलं काम करायचंय. मग जेव्हा एकदा जेलसीचा हा जो काही किटाणू आहे किंवा रोग आपल्या मनातनं दूर झाला, की मन हलकं होतं, स्वच्छ होतं. आधीची नाती जी आहेत ती आधीपेक्षा सुधारतात आणि आपण नवीन नाती पण खूप चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणालाही कुठल्याही ग्रेडची, कुठल्याही लेव्हलची थोडी जरी जेलसी वाटत असेल, तर ती आधी ॲडमिट करा. त्याचं मूळ शोधा, त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. प्रोफेशनल हेल्प घ्या. अगदीच गरज पडली तर मेडिकेशन जर सांगितलं गेलं तर ते घेताना कुठल्याही प्रकारचं हेजिटन्स ठेवू नका. लवकरात लवकर त्याच्यावर काम करा. क्रिस्टल्स, पुष्पौषधी यासारख्या गोष्टी या मनाच्या किंवा भावनांच्या डिस्टर्ब गोष्टींवर खूप चांगल्या प्रकारे काम करतात. यासाठी आमची तुम्हाला मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची WhatsApp लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही कनेक्ट व्हा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. आय एम रिअली होपिंग की हा व्हिडिओ देखील तुम्हाला आधीच्या व्हिडिओसारखा आवडला असेल. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील, काही एक्स्ट्रा माहिती असेल, तुम्हाला अजून काही टेक्निक्स माहिती असतील, तर जरूर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जरूर भरपूर कॉमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि तुमच्या जवळच्या लोकांनी सबस्क्राईब करायला सांगा. थँक यू सो मच.